अतिउत्साही 60 पर्यटक बेलापूरमध्ये अडकले। रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ आला समोर। मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। मागील 2 दिवसांपासून हवामान खात्याने नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे। अशातच नवी मुंबईच्या काही हुल्लड पर्यटकांनी प्रशासनाच्या निदर्शनाचे नियम धाब्यावर बसवत डॅमच्या परिसरात पर्यटकांनी हुल्लडबाजी करत निसर्गाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला, पण अतिउत्साहीपणा पर्यटकांच्या जीवावर बेतलाय। 60 जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। नवी मुंबई रेस्क्यू टीमकडून बचाव कार्य सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे। बेलापूर येथील सेक्टर 8B या परिसरात दुर्गामातानगर या ठिकाणी काही पर्यटक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। साधारण 60हून अधिक पर्यटक रविवार असल्याने निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी डॅम परिसरात पोहोचले होते, पण अचानक पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे 60हून अधिक पर्यटक अडकून पडले। इतकेच नव्हे तर पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला देखील पाचारण करण्यात आलं। काल रात्रीपासून नवी मुंबईत पावसाची रिपरिप सुरू आहे। हवामान खात्याने पावसाचा अंदाज घेत आधीच मुसळधार पावसाचा इशारा दिला होता। 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची हजेरी सुद्धा शहरात आहे। अशातच प्रशासनाकडून पर्यटकांना आवाहन करून देखील पर्यटकांचा अतिउत्साहीपणा पर्यटकांनाच नडलाय। अचानक पावसाचा जोर वाढला, तसेच पाण्याचा वेग सुद्धा वाढला, त्यामुळे पर्यटक या ठिकाणी अडकून पडले। यानंतर पर्यटकांची सुटका करण्यासाठी बेलापूर अग्निशमन विभाग आणि पोलिसांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं। नागरिकांना सुरळीत बाहेर काढण्याचे अद्याप काम अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी करत आहेत। महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे हे जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्वतः विविध भागांची पाहणी करत आहेत आणि परिस्थिती सामान्य करण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहेत। तर दुसरीकडे नवी मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। रस्त्यांवर जलभराव झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे आणि लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय।